नमस्कार. चला आज एका खूपच विलक्षण ग्रंथाबद्दल बोलूया. हा ग्रंथ जवळपास 2500 वर्षे जुना आहे, पण तो कुठलाही किचकट धार्मिक ग्रंथ नाहीये. याचं नाव आहे धम्मपद. हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धांच्या शिकवणींचं एक संकलन आहे. आणि हे कशासाठी आहे तर आपल्या आयुष्याला चालवणाऱ्या एकाच गोष्टीवर, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनावर प्रभुत्व कसं मिळवायचं यासाठीचं एक अगदी स्पष्ट आणि सोपं मार्गदर्शक आहे. तर मग तयार आहात? बघा, या संपूर्ण ग्रंथाचं सार कदाचित याच एका ओळीत आहे. हा तो पाया आहे ज्यावर सगळी इमारत उभी आहे. जरा विचार करा, आपले विचार, आपल्या भावना, आपली प्रत्येक लहान मोठी कृती या सगळ्याचा उगम कुठे होतो? फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी, आपल्या मनात. धम्मपदाचा जो सगळ्यात मोठा संदेश आहे तो हाच की आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे जसं आरशात दिसतं तसं. ही कल्पना खरं तर खूप मोठी आहे. ही आपल्याला आपल्या आयुष्याच्या गाडीत केवळ एक पॅसेंजर नाही तर ड्रायव्हर बनवते. आता इथे बघा किती सुंदर तुलना केली आहे. एकीकडे आहे अशुद्ध मन, जे दुःख सोबत घेऊन येतं. कसं तर जसं गाडी ओढणाऱ्या बैलाच्या मागे चाक येतच, त्याला ते टाळता येत नाही. आणि दुसरीकडे आहे शुद्ध मन, जे सुख सोबत घेऊन येतं. कसं तर जशी आपली सावली, जी कधीच आपली साथ सोडत नाही. आणि गंमत म्हणजे या दोन्ही मार्गांची सुरुवात होते कुठे तर आपल्याच विचारांच्या एका छोट्याशा बीजामध्ये. आपण कोणतं बी पेरतो यावरच सगळं काही अवलंबून आहे. तर ही जी मनाची आंतरिक स्थिती आहे ती फक्त एक भावना म्हणून राहत नाही, तर ती आपल्या प्रत्येक अनुभवाला आणि संकटांना तोंड देण्याच्या आपल्या क्षमतेला आकार देते. हे अजून सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी धम्मपद एक खूप छान उदाहरण देतं. असं समजा की एक अप्रशिक्षित, म्हणजे ज्याच्यावर काम केलेलं नाही असं मन हे एका गळक्या छपराच्या घरासारखं आहे. आता काय होईल? आयुष्यात जेव्हा अडचणींचा पाऊस येईल तेव्हा नकारात्मकता आणि दुःख अगदी सहजपणे आत शिरतील. आणि याच्या अगदी उलट एक विकसित सुसंस्कृत मन हे एका सुरक्षित पक्क्या घरासारखं आहे. बाहेर वादळ तेच असतं, पण आत शांतता आणि स्थिरता असते. यावरूनच आपल्याला कळतं की स्वतःच्या मनावर काम करणं, त्याला घडवणं किती महत्त्वाचं आहे. पण धम्मपद फक्त समस्या सांगून थांबत नाही, तर त्यावर उपायही देतं. म्हणजे आपल्या कठीण भावनांवर, आपल्या रागावर, द्वेषावर कसं काम करायचं याच्या स्पष्ट आणि ॲक्शनेबल सूचना देतं. ही शिकवण कदाचित सगळ्यात आव्हानात्मक पण अत्यंत गहन आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की आगीला आगीने उत्तर दिल्याने आग विझत नाही, उलट ती आणखी भडकते. म्हणजे बघा, 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, हे ओळखणं की बदला घेतल्याने दुःखाचं चक्र वाढतच जातं. दुसरी, हे समजून घेणं की हा काही साधा सल्ला नाही आहे, हा एक नैसर्गिक नियम आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, द्वेषाला त्याच्या विरुद्ध गोष्टीने, म्हणजे प्रेम आणि करुणेने उत्तर देणं. हाच खरा उपाय आहे. मग या सगळ्या साधनेतून, या प्रॅक्टिसमधून नक्की काय साध्य होतं? धम्मपद अशा अवस्थेला शहाणे किंवा पंडित असं म्हणतं. याचा अर्थ परफेक्ट होणं असं नाही, तर खऱ्या अर्थाने स्वतंत्र, म्हणजे मुक्त होण्याबद्दल आहे. चला बघूया ही अवस्था नेमकी असते तरी कशी. याचा अर्थ असा की अशी व्यक्ती सुख दुःख स्तुती निंदा यांसारख्या गोष्टींनी सहज विचलित होत नाही. त्यांच्यात एक खोल स्थिरता आलेली असते. म्हणजे त्यांचं मन एका सुरक्षित किल्ल्यासारखं असतं. ते जागरूक असतात की कोणत्या विचारांना आत येऊ द्यायचं आणि कोणत्या नाही. नकारात्मक विचारांना ते दारावरच थांबवतात. आता याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडत नाहीत. त्या घडतात, पण त्या घटना त्यांच्या मनाची शांती हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यांची आंतरिक शांतता आता बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नसते. ही एक गहन आंतरिक स्वातंत्र्याची अवस्था आहे. आणि या मार्गाचं अंतिम ध्येय ही एक अशी स्थिती आहे जिथे मन कोणत्याही आसक्ती किंवा द्वेषाच्या बंधनात अडकत नाही. तर मग थोडक्यात सांगायचं तर या 2500 वर्षे जुन्या कल्पना आजच्या जीवनासाठी एक खूप शक्तिशाली साधनं आहेत. त्या आपल्याला शिकवतात की आपल्या विचारांची गुणवत्ता आपलं वास्तव ठरवते आणि मनावर प्रभुत्व मिळवणं हे पूर्णपणे शक्य आहे आणि ते आपल्याच हातात आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न, जर खरंच आपले विचारच आपलं जग घडवत असतील तर आज असा कोणता एक विचार आहे जो बदलता येईल?
कारण जगाला बदलायची सुरुवात नेहमी आपल्या एका विचारापासूनच होते. आज स्वतःमध्ये तो कोणता एक छोटासा बदल घडवून आणणार